या गुरुपौर्णिमेला बनवा नैवेद्यासाठी खुसखुशीत आणि रसरशीत परफेक्ट प्रमाणासकट हे पाकाचे रवा बेसनाचे लाडू। हे पहा, आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत आणि आता मी हा तोडून दाखवते। बघा, आतून किती रसरशीत आणि मऊसूत दिसत आहे, म्हणजेच आपलं पाकाचं प्रमाण अगदी योग्य आहे। रवा बेसनाचे लाडू बनवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण, आणि ते एकाच वाटीने आपल्याला मोजून घ्यायचंय। इथे मी 2 वाट्या लाडूचा बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी बेसन आणि 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। लाडूचा पाक बनवण्यासाठी मी सेम वाटीने 2 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। लाडूत घालण्यासाठी वेलची पावडर, त्याचबरोबर काजूचे तुकडे आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। त्याचबरोबर पाकामध्ये मी थोडंसं केशर घालणार आहे, याने लाडूला खूप छान फ्लेवर आणि कलर येईल। आता या तुपामधील 3 चमचे तूप मी कढईमध्ये घेत आहे आणि यामध्ये हा 2 वाटी बारीक रवा घालतेय। रवा आपल्याला याचा कलर चेंज न होता अगदी खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जास्त फास्ट गॅसवर हा रवा आपल्याला भाजायचा नाहीये, स्लो ते मीडियम गॅसवरच आपल्याला हा रवा भाजायचा आहे। हे पहा, हा रवा मी 10 ते 15 मिनिटं मध्यम गॅसवर सतत हलवत हा असा भाजत आहे आणि हा रवा आता भाजून झालेला आहे। हा रवा भाजून झालाय हे कसं ओळखायचं ते म्हणजे हा रवा छान फुलतो, किचन मध्ये रव्याचा भाजण्याचा एक खमंग सुवास दरवळतो आणि त्याचबरोबर हा रवा हलवताना आपल्याला हाताला हलका लागायला लागतो। हा रवा आता भाजून झालेला आहे, हा मी आता काढून घेते। आता हे उरलेलं सर्व तूप मी कढईमध्ये घेत आहे आणि या तुपामध्ये आता हे 1 वाटी बेसन घालायचे आणि मध्यम गॅसवर हे बेसन सतत हलवत आपल्याला अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता जरी हे बेसनाचं आणि तुपाचं मिश्रण तुम्हाला जर पातळ वाटत असेल, पण हे जे तुपाचं प्रमाण आहे ह्या लाडूसाठी हे अगदी बरोबर आहे। नंतर जेव्हा आपण ह्यामध्ये पाक घालू तेव्हा सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव होऊन येईल। सतत हलवत हे बेसन अगदी खमंग खरपूस याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। हे जे बेसन आहे तुपामध्ये छान फसफसलं आहे आणि मस्तपैकी हे भाजून होत आहे। जरी हे आता तुम्हाला पातळ दिसत असेल, तुम्हाला असं वाटेल की तूप जास्त झालेलं आहे, पण घाबरू नका, आपण सर्व साहित्य एका वाटीच्या अंदाजाने मेजर करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता बेसन अगदी व्यवस्थित खमंग खरपूस भाजून झालेला आहे, याचा कलरही अगदी छान असा ब्राउनिश आलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये हा भाजलेला रवा घालून मिक्स करून घ्यायचा आहे। आपला गॅस बंद आहे। बेसन आणि रवा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे पहा, बेसन आणि रव्याचं भाजलेलं खमंग मिश्रण तयार आहे। आता एकतारी पाक बनवूया। आता सर्वात महत्वाचं म्हणजे पाक। आता ही साखर या कढईमध्ये मी घेत आहे। 2 वाट्या साखर आपण घेतलेली आहे आणि यामध्ये घालतोय 1 वाटी पाणी। रवा बेसनाचे पाकातील लाडू बनवण्यासाठी हा पाक परफेक्ट बनणं फार गरजेचं आहे, कारण जर पाक घट्ट बनला तर लाडू कडक होतात आणि पाक पातळ बनला तर ते बसतात, नीट वळता येत नाहीत। म्हणून परफेक्ट एकतारी पाक कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते। आपण जे साखर आणि पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे आणि आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे। त्याची ओळख कशी करायची हे मी तुम्हाला सांगते। ही साखर पहिल्यांदा पाण्यात अगदी व्यवस्थित वितळून घेऊया। यामध्ये आता मी थोडंसं केशर घालते, याने लाडूला छान स्वाद आणि कलर येईल। सतत आपल्याला पाक हलवत राहायचा आहे। तुम्ही बघू शकता साखर आता व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि या केशराचा देखील या पाकाला छान कलर आलेला आहे। जवळजवळ 5 ते 7 मिनिटच हा पाक बनवायला आपल्याला वेळ लागतो। 7 मिनिटं झालेली आहेत
आता हा पाक थोडासा बशीत घेऊन आपण चेक करूया. हे पहा, तुम्ही बघू शकता याला एक तार यायला लागलेली आहे, म्हणजे आपला पाक आता व्यवस्थित तयार झालेला आहे. आता गॅस आपला बंद आहे आणि ह्यात आता हे रवा आणि बेसनाचं मिश्रण आपल्याला घालायचंय. सर्व मिश्रण ह्या गरम पाकातच आपल्याला घालायचं आहे. यामध्ये वेलची पावडर घालूया आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स करून अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचंय. अर्ध्या तासामध्येच हा रवा आणि बेसन या पाकामध्ये व्यवस्थित मुरतो आणि हा रवा देखील छान फुलतो. आता आपण अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. आता हे जे मिश्रण आहे हे आता आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहा काय मस्त खुसखुशीत हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. सर्व बाजूने हे आता आपण मोकळं करून घेऊया. रवा बेसनाच्या पाकाच्या लाडूचं हे मिश्रण असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. ह्याला कलर देखील खूप छान आलेला आहे. आपला पाक जो आहे तो अगदी परफेक्ट झालेला आहे. आता या मिश्रणात मी काजूचे तुकडे घालते. हे मिक्स करून घेऊया. जर लाडू बनवताना आपला पाक बिघडला तर काय करायचं हे तुम्हाला सांगते. जर पाक जास्त पातळ झाला तर हे मिश्रण अगदी 2 ते 3 मिनिटं परत गॅसवर ठेवून आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि जर पाक घट्ट झाला तर त्यामध्ये थोडासा पातळसर पाक आणि साजूक तूप घालून मिक्सरमध्ये किंवा फूड प्रोसेसरमध्ये आपल्याला हे मिश्रण फिरवायचं आहे, जेणेकरून आपल्याला लाडू वळता येतील. त्यामुळे पाक बिघडला तर बिलकुल घाबरू नका. ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा. आणि तुम्ही बघू शकता सुरेख असा रवा बेसनाचा पाकातला लाडू आपला तयार झालेला आहे आणि याचं प्रमाण देखील अतिशय अचूक आहे. आता मी हा तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता आतून किती मस्त मऊ आणि रसरशीत आणि दाणेदार झालेला आहे, म्हणजे आपलं पाकाचं प्रमाण एकदम बरोबर आहे. आता हे सर्व लाडू मी वळून घेते. हे पहा, आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत. या गुरुपौर्णिमेला बनवा नैवेद्यासाठी खुसखुशीत आणि रसरशीत परफेक्ट प्रमाणासकट हे पाकाचे रवा बेसनाचे लाडू.